नमस्कार. शिवा स्पेशल फूडमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण एक छान अशी चिकनची रेसिपी पाहणार आहोत. तर इथे आपण अफगाणी चिकन कोरमा ही रेसिपी तयार केलेली आहे. दिसायला जितकी छान दिसते चवीला तितकीच भन्नाट आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही माझा चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर अगदी घरगुती साहित्य वापरून ही रेसिपी आपण तयार केलेली आहे. चला तर मग यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूयात. तर इथे मी साधारण 1.25 किलो इथे चिकन घेतलेलं आहे. चिकनचे आपल्याला लेग पीस घ्यायचे आहेत. लेग पीस घेतल्यानंतर त्याला अशा प्रकारे कट मारून घ्यायचे. वरच्या बाजूला 2-3 कट मारायचे आहेत आणि पायाच्या बाजूला 1 कट मारायचा आहे, जेणेकरून चिकन अकसणार नाही. यानंतर यासाठी लागणारी आपल्याला ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. यासाठी आपण 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आलं घेतलेलं आहे. 6 ते 7 हिरवी मिरची घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे आपण काजू पाकळी घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. आता तुम्हाला किती ग्रेव्ही करायची आहे यावरती या साहित्यांचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता. यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये हे सर्व साहित्य आपण घालून घेणार आहोत. इथे आपण कांदा लसूण काहीच भाजून घ्यायचं नाही आहे, तर आपल्याला कच्चंच मिक्सरला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने गरजेनुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. वाटण करतानाच यामध्ये मी 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये मी पाव कप पाणी घातलेलं आहे. पाणी घालून याची आपण बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर या पद्धतीने ही आपली पेस्ट तयार झालेली आहे. यानंतर इथे एक मोठा बाउल घ्यायचा आहे. यामध्ये मी 1 कप दही घेतलेला आहे. तर मोठा जो कप असतो तो 1 कप भरून मी दही घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला घालायची आहे फ्रेश क्रीम. तर इथे मी अमूलची एक जो छोटा पाऊच येतो ती फ्रेश क्रीम घालून घेतलेली आहे. तुम्ही घरची साय वापरली तरीही चालेल. यामध्ये मी 1 मोठा चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद घातलेली आहे आणि 1 मोठा चमचा कसुरी मेथी घालायची आहे. आणि हे जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे तेही या दह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथे आपण मीठ जे आहे ते ग्रेव्ही करतानाच घातलेलं होतं, त्यामुळे इथे मीठ वापरलेलं नाही आहे. हे सर्व आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे. तर किती कमी मसाले या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहेत. इतकं साहित्य वापरून ही रेसिपी आपण तयार करणार आहोत. तर इथे हे मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे. यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, चिकन घ्यायचं आहे. तर चिकन नेहमी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. जर त्याला वास येत असेल तर तुम्ही लिंबूच्या पाण्याने चिकन धुवून घ्या. तर या पद्धतीने जे आपण चिकन धुवून कट करून घेतलेलं होतं त्यावरती आपण साधारण 4 ते 5 पळी मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. आणि हे जे चिकन आहे ते आपण मॅरिनेशन करायला ठेवून देणार आहोत. तर साधारण 1 तासभर तुम्ही हे चिकन ठेवू शकता. जर कमी वेळ असेल तर कमीत कमी तुम्ही अर्धा तास तरी हे चिकन नक्की मॅरिनेशन करायला ठेवा. तर जेवढा वेळ चिकन मॅरिनेशन होतं तितकं त्या रेसिपीला चव मस्त अशी छान येते. यासाठी चिकन छान मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. तर इथे हे चिकन आता आपण झाकून बाजूला ठेवून घेणार आहोत आणि यानंतर आपण अर्ध्या ते पाऊण तासांनी पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे. तर आता जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं त्यातील एवढं मिश्रण शिल्लक आहे. तर याची आपण ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत. तर आता आपल्या चिकनला साधारण तासभर झालेला आहे. तासानंतर आपण ही पुढे रेसिपी कंटिन्यू करत आहोत. तर एक मोठी कढई घेतलेली आहे. यामध्ये 3 ते 4 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचे. तर इथे तुम्ही बटरही वापरू शकता. आता मी काही खडे मसाले घेतलेले आहेत, जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता. खडे मसाले तेल हलकं गरम झाल्यानंतर परतून घ्यायचे आहेत आणि जी आता आपण ग्रेव्ही तयार करून घेतलेली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे. तर इथे ही ग्रेव्ही आपण दह्यामध्ये तयार केलेली आहे. यामुळे तेल आपण अगदी हलकं गरम केलेलं आहे. त्यानंतर खडे मसाले टाकलेले आहेत आणि खडे मसाले थोडे परतल्यानंतर लगेचच आपण ही ग्रेव्ही टाकलेली आहे. म्हणजे इथे गॅस आपला कमी ठेवलेला आहे. कमी गॅसवरती ही प्रोसेस आपण करून घेतलेली आहे. यानंतर ही आपल्याला
अगदी मोठ्या गॅसवरती ही अजिबात रेसिपी करायची नाही आहे, तर मीडियम फ्लेमवरती किंवा अगदी लो फ्लेमवरती केली तरीही चालेल. तर आता 3-4 मिनटं ही ग्रेव्ही छान अशी परतली गेलेली आहे. याला आपण झाकण ठेवायचं आहे आणि दुसऱ्या गॅसवरती अगदी मंद गॅसवरती हे आपण शिजवून घ्यायचं आहे. आता या गॅसवरती आपण एक पॅन ठेवलेला आहे. यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे. तर 1 ते 2 चमचेच तेल घालायचे आहे आणि जे चिकन आपण मॅरिनेशन करायला ठेवलेलं होतं ते यावरती भाजून घ्यायचं आहे. तर अगदी हाय फ्लेमवरती हे चिकन आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी लेग पीस वापरलेले आहेत. तुम्ही साधं चिकन वापरलं तरीही चालेल. तर अशा रीतीने पहा, हे मस्त असं दोन्ही बाजूनी आपल्याला भाजून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, हे चिकन त्या ग्रेव्हीमध्ये गेल्यानंतर त्या चिकनला मस्त अशी चव येते. तर पहा किती छान असं हा पीस भाजला गेलेला आहे. याच पद्धतीने सर्व बाजूने आपण उरलेलं चिकनही भाजून घेणार आहोत. तर चिकन मॅरिनेशन केलेलं आहे, अगदी पटकन भाजलं जातं. तर पहा याला कलरही किती छान आलेला आहे. तर अशा पद्धतीने ही रेसिपी पहा तयार करून घ्यायची आहे. चिकन मात्र व्यवस्थित भाजून घ्या, यामुळे तुमच्या रेसिपीला छान चव येणार आहे. तर आता हे भाजलेलं चिकन आपण काढून घ्यायचं आहे आणि याच पॅनमध्ये उरलेलं सर्व चिकन मी भाजून घेणार आहे. तर अगदी थोडंसं तेल टाकून हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही गॅसच्या फ्लेमवरती चिकन भाजलं तरीही चालेल. तर या पद्धतीने पहा सर्व चिकन आपण भाजून घेतलेलं आहे. तर यानंतर आपण ग्रेव्ही पाहणार आहोत. तर पहा ग्रेव्ही ही छान अशी आटलेली आहे, त्याला तेलही सुटलेलं आहे. 1-2 वेळा मध्ये आपण ही ग्रेव्ही हलवून घेतलेली होती. आता जे आपण चिकनचे पीस भाजून घेतलेले होते ते या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने पहा सर्व पीस इथे मी घालून घेणार आहे. तर इथे ग्रेव्हीमध्ये चिकन अगदी व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर याला आपण झाकण ठेवायचं आहे. जर इथे तुम्हाला पाण्याची गरज वाटली तर तुम्ही अगदी 1 वाटीभर पाणी गरम करून यामध्ये घालू शकता. आता याला आपण झाकण ठेवून कवर करायचं आहे आणि 7 ते 8 मिनटं लो फ्लेमवरती हे शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे चिकन छान शिजलं जाईल आणि चिकनचा स्वाद जो आहे तो ग्रेव्हीमध्ये उतरेल. या पद्धतीने पहा 6-7 मिनटानंतर तुम्हाला ही ग्रेव्ही पातळ दिसत असेल, पण जसजसं हे थंड होत जातं तसतसं याची ग्रेव्ही ही घट्ट होत जाते. तर या पद्धतीने आपण सर्व मिक्स करून घेऊयात. तर चिकन पहा अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे. तर इथे ही रेसिपी आपली तयार झालेली आहे. आवडीनुसार तुम्ही वरून कोथिंबीरही घालू शकता. तयार झालेली रेसिपी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर पहा किती मस्त असं इथे चिकन शिजलेलं आहे. आपण चिकन अगोदर भाजून घेतलेलं होतं, त्यामुळे शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि शिवाय आपण चिकन मॅरिनेशनही केलेलं होतं. तर पहा किती परफेक्ट अशी रेस्टॉरंट स्टाईल आपला अफगाणी चिकन इथे तयार झालेलं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. रेसिपीविषयी काही शंका असतील तर त्याही कमेंट करून मला नक्की विचारा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.